कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो मंडळी, काही नाही हो, आता सोडायचं आहे ना हे घर आपल्याला। तसं 10च दिवसांसाठी हे घर होतं आपलं, पण किती पटकन आपल्याला आपलंसं केलं ना। काहीच नव्हतं आपल्याकडे, हा आरसा होता एकच, तुम्ही आणलेला। तसं म्हणायला गेलं तर अख्खं घरच आपला आरसा झालं होतं नाही? वा, घर सोडता सोडता कविता व्हायला लागल्या बरं, मस्तरी मी तुम्हाला बी आता। नाही हो, तसं नाही, पण आपण जेवढी माया लावली या घराला तेवढीच या घरानं पण आपल्याला लावली। हे छप्पर नसतं तर 10 दिवस कसे काढले असते, आहे की नाही? बरं, तुम्ही श्रीकांत दादांना फोन केला का? केलता त्याला फोन, येतील। हो दादा, आले आले। येऊ का? नमस्कार, या या। मग काय केलं? पैशाच काय केलं? अहो, मला वाटलं तुम्ही काल रातच्यालाच पैसे द्याल, पण तुम्ही काय दिलं नाही। हे बघा, आता मी तुमचं कोणतंच कारण ऐकणार नाही। मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला लय गरज आहे। तुम्ही मला 10,000 रुपये द्या, मी नडलोय आता। हा, हे बघा, मी तुमच्या नडीला मदत केली का नाही, मग माझ्या नडीला तुम्ही उभं राहायला पाहिजे। पैसे नाही तो आमच्याकडे देत नसतोय मी। काय म्हणजे आता शब्द फिरवणार तुम्ही? अहो, ब्रेकच लागायला तयार नाही तुमच्या गाडीला। श्रीकांतराव आल्यापासून आपलं बाड 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 तोंडाचा पट्टा। हा माऊली, अहो, तुम्ही बोलतच सुटलात, मध्ये आम्हाला बोलूच देत नव्हतात, म्हणून ते असं म्हटले। हे बघा, माझ्या गाडीला असा ब्रेक लागत नसतोय। तुम्ही मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये द्या, माझ्या गाडीला ब्रेक लागतोय। आणि तसं नसेल करायचं तर तसे मी तुम्हाला 10 दिवस झालेत। लगेच खोली खाली करा, पैसे द्या आणि लगेच निघा। निघणारच होत दादा, पण जी माया तुम्ही लावली या घराने लावली, तुम्ही जी मदत केली आम्हाला त्याची परतफेड केल्याशिवाय कसे जाऊ आम्ही? हे घे, तुमचे 10,000। मिजून घ्या, मिजून घ्या म्हटलं। कालच व्यवस्था केली ती पैशाची, पण म्हणलं रातच्याला असले व्यवहार करायला नको आणि तुम्हाला उठवायला नको म्हणता ना। दादा, काय बोलू आता, मला कळत नाही हो। हो दादा, तुम्ही काहीच बोलू नका, उलट आम्हीच तुम्हाला थँक्यू म्हणतो। आम्ही तुमचे आभार मानायला हवे, इतकी मोठी मदत केली तुम्ही आम्हाला। तुमची मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही। आणि इथनं पुढे मी काय जर तुम्हाला लागलं हक्कानं मागत जावा। आम्हाला तुमचा धाकटा भाऊच समजा, हक्कानं मदत मागायला येत जावा। आणि तुम्ही सुद्धा धाकट्या बहिणीसारखं मला माना आणि कधीही घरी या। जसं या घराशी नातं तयार झालंय तसंच तुमच्याशी झालंय। निघतो आम्ही आता। होय, आता काय बोलू मी, पण येतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।